मला आनंद वाटतो महाराज. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. त्यामध्ये प्रामुख्याने आतापर्यंत ही जी परंपरा आहे वयस्कर लोकांनी इथपर्यंत आणली, आनंद आहे. पण आता इथून पुढे ही परंपरा चालवण्याचं काम आपल्या गावातले तरुण मित्रमंडळी करत आहे. खरं सांगू का महाराज, परमार्थ असो, राजकारण असो किंवा व्यवहार असो, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. वयस्कर लोकांना कीर्तनाची गरजेपेक्षा तरुणांना कीर्तनाची गरज आहे. कारण या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम, हा समाज संघटित ठेवण्याचं काम जर महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोण करतंय तर तो फक्त आणि फक्त वारकरी संप्रदाय करतो. आज परमार्थाला जेवढे चांगले दिवस आहे तेवढे IT पार्कला सुद्धा नाही महाराज. अरे एखादा कीर्तनकार, तुम्ही किती जरी श्रीमंत लोक असले महाराज, तर तुमच्या पोराला फक्त वर्षातून एकदा दिवाळी आहे. कधी आहे? वर्षातून एकदा दिवाळी आहे. आम्ही एवढे भाग्यवान पोर आहोत महाराज, ज्ञानोबराय तुकोबरायचे. आम्ही ज्या गावाला जाऊ तिथं दिवाळी महाराज दररोज. विठोबाचे राज्य आम्हा. अरे जे पोरग बापाचं पाया पडत नाही ते पोरं आम्ही आल्यानंतर जर 10-10, 5-5 हजाराचे फटाके लावत असेल, महाराजाला तोलत नाही एवढाले हार जर भेटत असेल, तर याच्यापेक्षा अजून ज्ञानोबराय तुकोबरायने काय द्यायला पाहिजेत महाराज. आता फक्त जे आहे ते सांभाळण्याची सद्बुद्धी ज्ञानोबराय तुकोबरायने द्यावी, एवढंच ज्ञानोबराय तुकोबरायला मागा. बाकी काही मागण्याची गरज नाही. म्हणून तरुणांची संख्या खूप आहे. तरुणांना माझी विनंती, पोरांनो, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. आज जसं तुम्ही सप्ताहासाठी सर्व गाव एकत्रित आलं, सर्व माय मावल्या एकत्रित आले, कोणत्याही प्रकारचा विकार, कोणत्याही प्रकारचा भेद, कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता तुम्ही सर्व गावकरी जसे एकत्रित आले, तसं देशातला सर्व हिंदू बांधव जर आपल्या हिंदू धर्मासाठी एकत्रित आला तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो, भविष्यात 5 वर्षात हा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी जरी एकी तुम्ही धर्मासाठी ठेवली, नका का धर्मासाठी ठेवानं, आपल्या गावासाठी जर तुम्ही वर्षभराशी एकी ठेवली ना महाराज, तर आपल्या गावाचं गोकुळ कधी होईल तुम्हाला कळणार नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रत्येकाने एकत्रित राहा. तरुणांना माझी विनंती, पोरांनो, मित्र म्हणून आणि छोटा भाऊ म्हणून तुम्हाला मार्गदर्शन करेल. हे बघा, जीवनामध्ये सगळं काही करा गड्यांनो, पण व्यसन जीवनामध्ये करू नका. नोकरीच्या भरोशावर राहण्यापेक्षा 5 एकर जमीन आहे, 5 म्हशी घ्या, दररोजचं दूध काढा आणि पाठवद्याला नेऊन घाला. घर बसल्या तुम्हाला 40,000 रुपये महिना पडेल. UP बिहारचे लोक तुमच्या पाठवद्याला येऊन पाणीपुऱ्या विकून त्यांना जर दररोज 5,000 रुपये रोज पडतोय, राजस्थानवाले स्वीट मार्टवाले तुमच्या बीड जिल्ह्यात येऊन त्यांचा वार्षिक टर्नओव्हर जर 2-2, 3-3 कोटीचा आहे, तर आपल्या मुलांनी व्यवसायाकडे वळलं पाहिजेत महाराज. नोकरीच्या भरोशावर बसाल तर वय निघून जाईल, कोणी पोरी देणार नाही, त्याच्यामुळं लटकते रे नारे कोणी जाईल. त्याच्यामुळे शेती करा, सुंदर व्यवसाय करा. आणि सर्वांना माझी विनंती आहे, नाही काही जमलं तरी चालेल, प्रत्येकाने निर्व्यसनी राहा. कोणी तुम्हाला फाटकं म्हणलं तरी चालतं, पण कोणी तुम्हाला तुटकं नाही म्हणलं पाहिजे. कोणी गरीब म्हणू द्या, तुम्हाला फाटकं शर्ट आहे चाल द्या, पण तुम्हाला कोणी चुकीचं आहे असं कधीच म्हणू नये. माझी आई मला कधीच विचारत नाही, महाराज तुला किती पैसे कीर्तनाचे भेटतात, अजून नाही विचारलं बरं तिनं. मी एवढे दिवस झाले कीर्तनकार आहे, मला कधीच नाही म्हणलं महाराज तुला किती पैसे भेटतात. ती मला फक्त एवढंच सांगते, महाराज तुला कोणी फाटकं म्हणलं तरी चालतं, कोणी तुला तुटकं नाही म्हणलं पाहिजेत गड्यानो. जीवनातला सगळ्यात मोठा दागिना जर काय असेल तर माणसाचा संस्कार आहे. इथं बसणाऱ्या जेवढ्या काही तरुण मुली त्यांना मी तुमचा भाऊ म्हणून मार्गदर्शन करेल. पोरीनो, लग्न करत असताना नोकरीवाला मुलगा नका पाहू, लग्न करत असताना त्याची जमीन किती हे नका पाहू, लग्न करत असताना त्याच्याकडे बँक बॅलन्स किती हेही पाहू नका, त्याच्याकडे प्रॉपर्टी किती हेही पाहू नका, तो दिसतो कसा हेही पाहू नका. लग्न करत असताना फक्त तो निर्व्यसनी आहे का पहा, तुम्हाला संसारात कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. गरीब माणूस तुम्हाला दागिने देणार नाही, गरीब माणूस तुम्हाला महागडी साडी देणार नाही, गरीब माणूस तुम्हाला चांगलं घर देणार नाही, पण 300, 400, 500 रुपये कमवणाऱ्या माळकऱ्यासोबत तुम्ही जेवढ्या प्रेमानं संसार करसाल तेवढ्या 50 एकरावाल्या बेवड्या सोबत करू शकत नाही. दारू किती वाईट याचा जर प्रॅक्टिकली अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमची एकूण ती एक बहीण एखाद्या दारुड्याला देऊन पहा, म्हणजे कळत तुम्हाला दारू किती वाईट आहे. म्हणून तरुणांना माझी विनंती, पोरांनो, जीवनामध्ये व्यसन नका करू. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतोय.